आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांची येरवडा कारागृहामध्ये रवानगी। धार्मिक व्यक्तींविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं प्रकरण। वारकरी संप्रदाय, हिंदू संत आणि महंत तसेच धार्मिक व्यक्तींविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली। नागपूर महामार्गावर डिझेल 140 रुपये प्रति लिटर। इंधन संकटाच्या नावाखाली काळा बाजार फोफावलाय। अनेक पंप दिसतात कोरडे। नागपूर शहराबाहेर आणि प्रमुख महामार्गावर डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। महामार्गावरील पेट्रोल पंपांवर डिझेल उघडपणे कॅनमध्ये 140 रुपये प्रति लिटर दराने काळा बाजारात विकलं जातंय। नागपूरला जोडणाऱ्या वर्धा रोड, कामठी रोड, सावनेर रोड आणि मुंबई या 4 प्रमुख महामार्गांच्या ग्रामीण भागांमध्ये डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। जुने देऊन नवीन दागिने खरेदीकडे कल वाढला। अधिक मास गुरु पुष्पामृत योगामुळे हलक्या वजनाच्या दागिन्यांना मागणी वाढली। सराफ व्यावसायिकांनी ग्राहकांची गरज ओळखून 9, 14 आणि 18 कॅरेटमधील हलक्या वजनाचे आधुनिक दागिने बाजारामध्ये उपलब्ध केलेत। एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार गटामध्ये संघर्ष वाढला, मतभेद वाढले। शिरसाटांची तक्रार करणार मुश्रीफ। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की ते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात थेट शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहेत। तर सुनेत्रा पवार गटातील काही आमदार आणि नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला होता। सिलिंग जमिनींच्या विक्रीला मान्यता। वर्ग 2 जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून विक्रीचा मार्ग मोकळा। यासाठी जमिनीच्या रेडी रेकनर मूल्यानुसार 20 ते 30% रक्कम शासनाकडे जमावी करावी लागणार असून अनेक वर्षापासून रखडलेल्या सिलिंग जमिनींच्या खरेदी आणि विक्रीला अखेर कायदेशीर मार्ग खुला झालाय। घरी बोलावून मंत्री केलं हे चुकलं, उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर प्रहार। महाआघाडी सरकारमध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांना राज्यमंत्री केलं होतं। अकोल्याचे पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांनी होते। महाराष्ट्रात बरसलाय मान्सूनपूर्व पाऊस। पुणे, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा इशारा। बीड, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हवामान अचानक बदलू शकतंय। 1 तारखेपासून सोलापूर जिल्ह्यातील बेकरीची उत्पादने महागणार। ब्रेड, खारी, बटरच्या दरामध्ये 5 ते 10% वाढ। नाश्त्याचे बजेट देखील कोलमडणार। डिझेल तुटवडा आणि मशागतीच्या वाढत्या खर्चामुळे बळीराजा चिंतेत। नांगरणीच्या दरामध्ये एकरी 200 रुपयांची वाढ। खरीपूर्व मशागतीवर परिणाम होण्याची भीती। 1 महिन्यापूर्वी नांगरणीसाठी प्रति एकर सुमारे 1500 रुपये आकारले जात असताना आता तो दर वाढून 1700 रुपयांपर्यंत पोहोचलाय। याशिवाय इतर मशागतींच्या कामांच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता व्यक्त होताना दिसते। पैठण तालुक्यातील सर्व 36 कोल्हापुरी बंधारे कोरडे ठाक। वाढत्या उष्णतेचा परिणाम। तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट। शेतकऱ्यांची चिंता वाढली। अनेक गावांमधील विहिरी कोरड्या पडल्या असून बोरवेलने देखील तळ गाठलाय। पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आणि ग्रामस्थांना मैलोनमैल भटकंती करावी लागते। कृषी कर्जाबाबत बँका उदासीन। सिबिल अट शिथिल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनाकडे दुर्लक्ष। कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीची पत पार्श्वभूमी तपासून काढण्यात येणाऱ्या संख्यात्मक सारांशाला सिबिल स्कोअर असं म्हटलं जातंय। कर्जदाराची पतपात्रता, त्याच्यावर असलेले वर्तमानातील कर्ज, त्याचबरोबर आधीच्या कर्जाच्या परतफेडीचा इतिहास आदी गोष्टींचा आढावा घेऊन 300 ते 900 या दरम्यान गुण दिले जातात। कमी गुण असलेल्या कर्जदारामध्ये अर्जदाराला कर्ज नाकारलं जातं किंवा त्याला अधिकाधिक कर्ज कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितलं जातं। आषाढी वारीत यंदाही व्हीआयपी दर्शन बंदच राहणार। वारी कामांच्या मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव। यावर्षी आषाढी एकादशी यात्रा दिनांक 25 जुलै रोजी पार पडणार असून दर्शनासाठी रांगेत ताटकळत उभारणाऱ्या वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी यंदाही देखील व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। 28 मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करणार मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। आमदार प्रसाद लाड यांच्याशी आंतरवाली सराटीमध्ये चर्चा। कर्जमाफीचे निकष आठवडाभरामध्ये निश्चित। राज्यभरातील कर्जदार शेतकऱ्यांच्या नजरा। कर्जमाफी योजनेच्या निकषांवर मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रशासकीय काम अंतिम टप्प्यात आलंय। आठवडाभरात यासाठीचे अंतिम निकष आणि अटी जाहीर केले जातील अशी याबाबतची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। शेतकऱ्यांना डिझेलसाठी 7/12 मागितला तर थेट कारवाई। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पेट्रोल पंपांना इशारा। कोणत्याही पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांकडे डिझेलसाठी 7/12 उतारा मागितला जात असेल तर संबंधितावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलाय।
नागपूर परिसरात गॅस टंचाई, ऑनलाईन बुकिंगही ठप्प, 45 डिग्रीमध्ये सरपणासाठी पायपेट, त्यानंतर उन्हात चुलीवर स्वयंपाक, ग्रामीण महिलांचे दुहेरी हाल. ऑनलाईन गॅस बुकिंगचा नंबर दिवसभर व्यस्त असतो, तासनतास प्रयत्न करूनही नंबर लागत नाही. चुकून बुकिंग झाली तर डिलिव्हरी ऑर्डर कन्फर्मेशन नंबर यायला 1 महिना लागतो. बुकिंग केली तरी सिलेंडर कधी येईल सांगता येत नाही. महिनाभर वाट पाहावी लागते. तोपर्यंत चूल पेटवली नाही तर उपाशी मरायची वेळ येईल असं महिलांचं मत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा, घरांची पडझड, शेतातील सोलार पॅनल उडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सलग 2 दिवस वैजापूर तालुक्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांची पडझड होऊन नागरिकांचं अतोनात नुकसान झालंय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात गोडभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात पाणी टंचाई, धरणकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती, नळ योजना अपूर्ण आणि नादुरुस्त. धरणकाठच्या गावांमध्ये धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली असून गोडभर पाण्यासाठी महिलांना अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यामध्ये डिझेलसाठी कॅनच्या रांगच रांगा, ट्रॅक्टरला इंधन मिळत नसल्यामुळे शेती कामांना ब्रेक, शेतकऱ्यांचे हाल वाढले. विद्युत मीटर आणखी स्मार्ट होणार, वीज जाताच महावितरणला कळणार, तांत्रिक बिघाड शोधणं सोपं होईल, फोन करण्याच्या त्रासातून नागरिकांना मुक्ती मिळेल. 100 पार नांदूर मध्यमेश्वर उजवा तट कालव्याचे भाग्य उजळणार, 166 कोटींच्या नूतनीकरण कामाला प्रारंभ, 2 जिल्ह्यांमध्ये 6 तालुक्यांना वरदान. नांदूर मध्यमेश्वर कालव्याचे नूतनीकरण आणि अस्थिरीकरणाला परवानगी दिली, मात्र सिमेंट कॉन्क्रीटचा कालवा तयार झाल्यानंतर कालव्याच्या पाण्याचे पर्क्युलेशन होणार नाही, परिणामी विहिरींना पाणी उतरणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. डोंगरची काळी मैना नामशेष होण्याच्या मार्गावर अजिंठा डोंगर परिसरातील वनवे आणि वृक्षतोडीने हिरावला जातोय रानमेव्याचा गोडवा. यवतमाळ जिल्ह्यात 107 गावांना पाणी टंचाईच्या झळा, 37,000 नागरिकांची ताण टँकरवर, 100 विहिरींचे अधिग्रहण, 12 तालुक्यांमध्ये उपाययोजनांवर भर, आगामी काळात तीव्र टंचाईची चिन्हे. महाविस्तार AI ॲपकडे शेतकऱ्यांची पाठ, डिफाडमध्ये केवळ 22,000 नोंदणी, एका क्लिकवर योजनांची माहिती. कुरुंदा येथील जलजीवन योजनेचे काम कागदावरच, कोट्यावधी खर्च करूनही गाव ताणलेले, चौकशीची मागणी. पाकिस्तान बांगलादेश सीमेवर स्मार्ट बॉर्डर सुरक्षा व्यवस्था, अमित शहा यांची घोषणा. ड्रोन, रडार आणि स्मार्ट कॅमेऱ्यांद्वारे घुसखोरीवर नियंत्रण मिळवणार. पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेलगतच्या सुमारे 6,000 किलोमीटर भागात पुढील 1 वर्षामध्ये स्मार्ट बॉर्डर सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. राष्ट्रवादीच्या नाराजीनंतर शिरसाट यांची शिंदेकडून कान उघडणी, महायुतीतील पक्षांबाबत जपून बोलण्याचा सल्ला देण्यात आला. शिवसेना प्रवक्ते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अजित पवार, राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य केलं होतं. इंधन साठेबाजांवर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. सध्या शेतीचा हंगाम तोंडावर असल्यामुळे डिझेलची मागणी वाढली आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल, डिझेल, विशेषतः डिझेलच्या वाटपावर जातीने लक्ष घालावं. कोणत्याही स्तरावर इंधनाची अवैध सेटअप, साठेबाजी किंवा काळा बाजार होणार नाही यावर प्रशासनानं बारीक लक्ष ठेवावं असे निर्देश देण्यात आलेले आहेत. कांद्याचा खेळ, शेतकऱ्याला रुपयाही मिळेना, ग्राहकांसाठी 30 रुपये भाव, शेतात कांदा नांगरला जातोय. शहरात मात्र कांद्याची महागाई, दरात 30 पट तफावत. शेतकऱ्यांच्या बांधावर कांद्याला 1 रुपया किलो दर मिळत नसताना शहरात मात्र त्याच कांद्याची 25 ते 30 पट जादा किमतीने विक्री होत असल्यामुळे बाजार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.